काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून मांडल्या पाहिजे. कुणाला काही बोलायचं असेल तर पक्षनेत्याला विचारून बोललं पाहिजे. असंच समन्वय समिती ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये जे ठरलं ते सर्वच लोकांनी पाळलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. कुणी पाळत नसेल तर त्यांचे नेते त्यावर चर्चा करतील. नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रचंड निष्ठेने काम केलेलं आहे. कधी ते असा निर्णय करणार नाही की भाजप सोडून दुसऱ्या पार्टीत जाण्याचा. त्या हिंदुत्ववादी जय श्रीराम जय हनुमानजी म्हणत काम करतात आहे. त्यामुळं असा विचार त्यांच्याबद्दल करू नये. बच्चू कडू यांनी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली की कर्जमाफीसाठी 75,000 कोटी रुपये शासनाने मंजूर करावे, अन्यथा आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे इतकी मोठी कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी यांनी केलेली आहे. 36,000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या या कर्जमाफी करता दिले आणि या कर्जमाफीतनं बऱ्यापैकी आम्ही जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही एक मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता महायुतीने. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी म्हटलं होतं की आम्ही केलेली आहे आणि पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरताही विशेष योजना आम्ही तयार केली आहे. केवळ कर्ज माफ करूनच नाही, तर कर्ज पुन्हा शेतकऱ्याच्या वर होणार नाही याची योजना आम्ही तयार केली आहे. मला असं वाटतं की जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं पुन्हा अजून या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीचे सरकार आहे, ते राहणार आहे आणि खंबीरपणे आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहोत. इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक सुरू आहे. त्यामध्ये तामिळनाडूचे द्रमुक आणि टीव्हीके या दोन्ही पक्षांनी दांडी मारली. आप आणि झारखंड मुक्ती मोर्चाची बैठक महाराष्ट्राचा विचारा, दिल्लीचा कशाला विचारता मला, हे बोंडे साहेब बोलतील आपल्याला. राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं असलं त्यांनी उद्धव ठाकरेशी बोलतील. संजय राऊत त्यांनी वक्तव्य केलंय. जर चर्चा केली त्यांनी स्वतःची भूमिका तर प्रस्ताव ठेवू असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत काय बोलले ते राजसाहेब ऐकतील, राजसाहेब काय बोलते संजय राऊत ऐकतील. त्यामुळे मी त्यात काही बोलणे योग्य नाही. बच्चू कडूंनी असं म्हटलंय की देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन व्हावं. देवेंद्र फडणवीसांचं जर प्रमोशन झालं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. असं आहे की आज तर मॅन्डेट महायुतीला जे मिळालं आहे 51.78% मतं देऊन भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत आणि आता तर 217 आमदारांची सर्वात आतापर्यंत सर्वात मजबूत सरकार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसनी दिल्लीत जावं हे निर्णय करण्याचे अधिकार काही कुणाला नाही आहे. शेवटी देवेंद्रजीच महाराष्ट्राचा एक कर्तृत्ववान आणि या राज्याला विकसित महाराष्ट्राचा संकल्प करून या आपलं राज्य हे देशातलं अव्वल राज्य करण्याचा निर्णय देवेंद्रजीने घेतला. देवेंद्रजी सारखा अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आज तरी मला असं वाटतं की असा कुठलाही निर्णय कोणी करण्याचा विचार करू नये. मला तर वाटतं की देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी आम्ही सर्व लोक चांगल्या पद्धतीने काम करतोय. असे गावागावामध्ये खडे फोडून मुख्यमंत्री पदावर बोलून त्यांनी कुणी या ठिकाणी अशी आपल्या भूमिका व्यक्त करू नये आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यामुळं त्यांना तशी बोलायची सवय आहे. पण हे सांगतो की महायुतीमध्ये सर्व मताने, एकमताने आणि सर्व समावेशक भूमिका घेऊन देवेंद्र फडणवीस जे राज्य पुढे नेता आहे आणि त्यामुळं राज्याचा एक चांगला सर्व बाजूने विकास देवेंद्र फडणवीसजी करताय. त्यामुळं आपापल्या पक्षात आपल्या भूमिका मांडल्या पाहिजे. काही भूमिका अशा असतात त्या आपल्या पक्षनेत्याला विचारून मांडल्या पाहिजे. कुणाला काही बोलायचं असेल तर पक्षनेत्याला विचारून बोललं पाहिजे. असंच समन्वय समिती ठरलं आहे. समन्वय समितीमध्ये जे ठरलं ते सर्वच लोकांनी पाळलं पाहिजे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी. कुणी पाळत नसेल तर त्यांचे नेते त्यावर चर्चा करतील. विधान परिषदेची निवडणूक असं बच्चू कडूंनी वारंवार सांगितलं ना, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणं किंवा ते होऊन त्यांच्याकडे त्यांनी स्वप्न बघणं किंवा त्याची योजना तयार करणं किंवा जे जे काही त्यांच्यासाठी करणं हे त्या पक्षाच्या नेत्याची जबाबदारी आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्यांनाही वाटतं आहे. पण मी आधीच सांगितलं की या राज्यामध्ये तिन्ही पक्षाचं जे मॅन्डेट मिळालं आहे, भारतीय जनता पार्टी 137, शिंदेजी आणि आपले सुनेत्रा पवारजी आम्ही सर्व मिळून 218 आणि त्यामुळे हे मॅन्डेट आहे. आता मॅन्डेटला शेवटी महत्त्व असतं राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये.
त्यामुळे मॅन्डेटवर जायचं. आज काय तो विचार करायची गरज नाही कुणाला. राज्यसभेची सुनेत्रा पवारची जी जागा होती ती आता राष्ट्रवादीने दिली, पण नवनीत राणाचं नाव एकंदरीत सर्व चर्चेत नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रचंड निष्ठेने काम केलेलं आहे. कधी ते असा निर्णय करणार नाही भाजप सोडून दुसऱ्या पार्टीत जाण्याचा. त्या हिंदुत्ववादी जय श्रीराम जय हनुमानजी म्हणत काम करतात आहे. त्यामुळं असा विचार त्यांच्याबद्दल करू नये. काही सदिच्छा भेट कुणाची झाली असेल ती भेट होत राहतं. मी आता पुष्कळ अपोजिशनच्या आणि सत्ताधारी पार्टीच्या लोकांची रोज भेटतो, याचा अर्थ असा नसतो. त्यामुळे नवनीत राणा या कधी भाजप सोडू शकत नाही. पक्का हिंदुत्ववादी आणि जय श्रीराम म्हणत म्हणत आपलं काम करणारे नेते आहेत. त्यामुळं मला असं वाटतं त्यांच्याबद्दल असा संभ्रम कोणी तयार करू नये. सर शेवटचा नवनीत राणा या जर शिंदे सेनेत आल्या तर स्वागत करतो. मी तुम्हाला सांगतो जायची गरजच पडत नाही. मी तुम्हाला सांगतो नवनीत राणांना कुठे जायची गरज पडत नाही. त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यांना देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या प्रचाराची मागणी आहे. इतकं मोठं वलय आहे, इतकी मोठी पार्टी आहे, जगातली सर्वात मोठी पार्टी, जगातली सर्वात मोठी पार्टी, त्यामध्ये नवनीत राणासारख्या त्यांच्या बाजूने सर्वच त्या ठिकाणी पॅरामीटर आहेत. त्या नेत्या आहेत, महिला आहेत, त्या ठिकाणी त्यांनी संसदेत काम केलेलं आहे, देशामध्ये त्यांच्या अनेक ठिकाणी प्रचाराला बोलवतात. अशा वेळी इतकी जागतिक स्तरावरची सर्वात मोठा पार्टी सोडून कशाला त्या नवनीत राणा तिकडे जातील. त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्या, त्या भाजपचाच विचार पटणाऱ्या आहेत, भाजपच्या विचाराच्या आहेत, आयुष्यभर त्या भाजपमध्ये राहणार आहे. पुनर्वसन नवनीत राणांचं होणार का? भाजपच्या वतीनं पुनर्वसन होईल का? आता नवनीत राणाजी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चांगल्याच पदावर आहे. त्यांचा मान सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये उच्च स्तरावर आहे. त्यामुळे कुठलं पद असलं की नसलं, मागच्या लोकसभा लढल्या काही मतांनी हरल्या, पुन्हा निवडून येतील. माझं काय म्हणणं आहे, एकाच वेळी निवडणूक हरलं म्हणून काही सर्व संपलं का? अजूनही त्यांचा मान सन्मान तेवढाच आहे भाजपमध्ये जेवढा खासदार होत्या. त्यामुळे आताही तेवढीच इमेज त्यांची दिल्लीमध्ये आहे. आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी त्यांना आताही खासदार मानतो आम्ही. खासदारच्या कमी कधीच मानलं नाही. आणि त्यामुळं पद मिळालं की नाही मिळालं, मिळेल की नाही मिळेल, यामध्ये नवनीत राणांचे लक्ष नाही आणि आमचे लक्ष नाही. त्यामुळे त्यांच्या ज्या दिवशी पक्ष विचार केला योग्य विचार होईल.